आपण पाहता झी 24 तास मनोरंजन विश्वाची सैर चस्का मस्का। बॉलिवूड मधला बॅडमॅन गुलशन ग्रोवर यांना लूट या रिटेल शॉपचं पुण्यात अनोख्या रीतीने उद्घाटन केलं। ब्रँड अँबॅसेडर म्हणून नायकांप्रमाणेच खलनायकही यशस्वी ठरतील असा विश्वास यावेळी गुलशन ग्रोवर यांना व्यक्त केला। भर दुपारी पुण्याच्या टिळक रस्त्यावर पोलिसांच्या डोळ्यात देखत जीपच्या टपावरून एका लुटारूनं मालाची लूट सुरू केली। मात्र ही खरी चोरी नसून हे होतं लूट या प्रसिद्ध रिटेल शॉप चेन मधल्या पुण्यातल्या पहिल्या दुकानाचं अनोखं उद्घाटन। आणि हे उद्घाटन केलं बॉलिवूडच्या बॅडमॅन गुलशन ग्रोवरनं। बहुत बेनिफिटेड रहेगी, यही मिथ को तोड़ना चाहते हैं आप। आपको क्या लगता है जो पॉजिटिव इमेज वाले च्यवनप्राश बेच रहे हैं या कारें बेच रहे हैं, उनके होने से क्या ज्यादा सामान बिकता है? आपको लगता है क्या? तो ये मिथ है। ये एक क्या कहते हैं कि जो जिस तरह से लोग जो पिक्चरों में पॉजिटिव रोल करते हैं उनसे प्यार करते हैं, उसी तरह से जो दूसरे रोल करते हैं उनसे भी प्यार करते हैं। बॉलिवूड तारकांनी कोणत्या ना कोणत्या उत्पादनाचा ब्रँड अँबॅसेडर होण्याचा सध्या ट्रेंड आहे आणि या ब्रँड्सच्या उद्घाटन प्रसंगी हे कलाकार आवर्जून उपस्थित राहतात। आता या दुकानाच्या विक्रीवर गुलशन ग्रोवर यांच्या उपस्थितीचा कितपत फरक पडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। झी 24 ताससाठी पुण्याहून अद्वैत मेहतासह स्मिता मांजरेकर, मुंबई। चस्का मस्का मध्ये आज आपण इथेच थांबतो। पुन्हा भेटूया थोड्याच वेळात ताज्या बातम्यांसह। प्रत्येक बातमी असेल खास, पाहत रहा झी 24 तास। 24 तास पाहत रहा भारतातली पहिली मराठी वृत्तवाहिनी झी